राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घ्या असे निर्देश दिलेत। त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना होम ग्राउंडवर धोबी पछाड दिलाय। कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील 7 माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। माजी नगरसेवक मिलिंद पाटील, प्रमिला केनी, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी तसेच माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, युवा नेते मंदार केनी, ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते। नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो, समाजकारणात येतो, तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास। आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार, जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही। आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं, पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही। पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये, कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लॅनमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्यांना जवळजवळ 40 वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत। आज लोकांना 5-1 वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील। काही लोक इमारती रिपेअर करतायत, पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्षाच्या वर मिळत नाहीये। त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे। आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो, या विषयांवर चर्चा केली, त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं। पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही। त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा, विकास व्हावा। शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे, राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता आहे त्याचं साधन आहे। आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं, केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करावा। कारण वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत, पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो आहोत। विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे। जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळव्याचा विकास केला, पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे। त्यासाठी प्रत्येक शासन लेव्हलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे। आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी। खरे विकास आणि विकास, कळव्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे। आता त्यांनी जे सांगितलं की ह्या कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच, आव्हाड साहेबांनी केलेलाच आहे। पण माननीय शिंदे साहेबांनी यांनी खारेगावमध्ये आता जो विकास त्यांचा आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या खासदार निधीतून खारेगावमध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे।